आम्ही ज्या प्रकारे जगतो त्यामुळे जर आपण स्वतःला, आपल्या स्वर्गीय पित्याला आणि आपल्या सहकार्याला जवळ आणतो, तेव्हा आमच्या जीवनाला खरी किंमत प्राप्त होते आणि आमचे पाचारण सफल होते. काय आमचे पाचारण सफल आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वर्तन हे अत्यंत महत्त्वपूर्ण समजले जाते. त्याच्या वर्तनावर पुष्कळशा गोष्टी अवलंबून असतात. जर जगिक लोकांबद्दल असे असेल, तर आत्मिक गोष्टींसाठी देखील वर्तन महत्त्वपूर्ण आहेच. प्रियांनो, इफिस येथील मंडळीला लिहित असताना पौलाने विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत अशीच अपेक्षा केली आहे असे दिसून येते. यासाठी त्याने त्यांना कोणती विनंती केली आणि त्याने त्यांना कसे पटवून दिले, हे आपण आजच्या अध्ययनातून पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही इफिस्करासपत्र ह्याच्या 4थ्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. 4थ्या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे की मंडळी एक नवीन व्यक्ती आहे, म्हणून मंडळीने नवीन व्यक्ती म्हणून चालायला हवे, वागायला हवे. पहिल्या भागातल्या अध्यायांमध्ये आपण मंडळीचे वर्तन व मंडळीचे पाचारण याविषयी अभ्यास केला. विश्वासणाऱ्याचे स्वर्गीय पाचारण काय आहे हे आपण पाहिले. आता आपण विश्वासणाऱ्याच्या या पृथ्वीवरच्या वर्तनाविषयी, जीवनशैलीविषयी पाहणार आहोत. हे जगिक वर्तन नाही, तर पृथ्वीवरचे वर्तन आहे. खरे विश्वासणारे, ज्यांना मंडळी असे सामायिक नाव देण्यात आले आहे. ख्रिस्त हा शरीराचे मस्तक आहे व तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे, परंतु मंडळीला खाली या पृथ्वीवर जगायचे आहे. इफिस्करासपत्र या पुस्तकाच्या पहिल्या 3 अध्यायात आपण मंडळीचे तारण, मंडळीचे बांधकाम किंवा रचना आणि मंडळीची घटना यांचा विचार केला. आता या पत्राच्या शेवटच्या भागात आपण मंडळीचे वर्तन, मंडळीचा विश्वास किंवा कबुली व मंडळीचा संघर्ष यांचा विचार करणार आहोत. मंडळी एक नवीन व्यक्ती आहे. भवितव्यात मंडळी एक वधू असणार आहे आणि मंडळी येशू ख्रिस्ताचा एक चांगला सैनिक देखील आहे. या आधीच्या 3 अध्यायांमध्ये आम्ही आध्यात्मिक जीवनाच्या संपूर्ण रूपांतराच्या अगदी उच्च शिखरावर होतो. हे नवीन करारातील सर्वात उंच असे आध्यात्मिक शिखर असावे. याच कारणासाठी आम्ही या 3 अध्यायांवर इतका वेळ खर्च केला. या शेवटच्या विभागात आपण या पृथ्वीवरच्या जीवनाविषयी विचार करणार आहोत. या जीवनात आम्हाला दुष्टात्मांनी भरलेले जग व नास्तिक लोक यांना सामोरे जावे लागते. हे जग आमच्या अवतीभोवती आहे. जी आत्मिक सत्य आम्ही या आधी पाहिली ती आम्हाला दैनंदिन जीवनाच्या सत्यात उतरवता येतील की नाही, हा प्रश्न आहे. या जगामध्ये परमेश्वराला संतोष होईल असे चालता व वागता येईल काय, हा प्रश्न आमच्या समोर आहे. आपल्या प्रभूने सांगितले आहे की आम्ही या जगातले आहोत, तरी आम्ही जगाचे नाही. असे म्हणतात की जुन्या करारामध्ये यहोशवा या पुस्तकाचे जे स्थान ईश्वर विज्ञान शास्त्रानुसार आहे, ते स्थान इफिस्करासपत्र या पुस्तकाचे नवीन करारात आहे. हे सत्य जेथे प्रगट झाले आहे, अशा ठिकाणी आपण आता पोहोचलो आहोत. यहोशवाने वचनदत्त देशात अब्राम, इसाक, याकोब व मोशे यांना जी अभिवचने दिली होती त्यानुसार प्रवेश केला. अभिवचनानुसार ती भूमी त्याची होती आणि त्याने इस्रायलाच्या संतानांना यार्देन नदी पार करून त्या भूमीत आणले. यार्देन पार करणे हे येशू ख्रिस्ताचा मृत्यू, त्याला पुरले जाणे व त्याचे पुनरुत्थान यांचे प्रतीक आहे. आम्हाला विश्वासणारे म्हणून वचनदत्त देशात आणल्या गेले आहे. तिथेच तुम्ही व मी राहतो. आज आम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताच्या युगात आम्हाला राहण्याचा जो प्रसंग मिळाला आहे, त्याचा फायदा घेऊन जगायला हवे. वचनदत्त भूमीचा उपयोग घेण्याकरिता आणि त्या भूमीतले आशीर्वाद उपभोगण्याकरिता यहोशवाला त्या भूमीचा ताबा घ्यायचा होता. ताबा घेणे हा शब्द इफिस्करासपत्र या पुस्तकाच्या पहिल्या भागातला महत्वाचा शब्द आहे. परमेश्वराने आम्हाला
स्वर्गातल्या सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वादित केले आहे. देवाने ते आशीर्वाद आम्हाला दिले आहेत, परंतु पृथ्वीवर जगत असताना आम्ही ते आशीर्वाद आपल्या ताब्यात घेतले आहेत की नाही, हा प्रश्न आहे. आता विश्वासणारा त्या अभिवचनांचा स्वीकार करून स्वर्गातील सर्व आत्मिक आशीर्वाद स्वतःचे करू शकतो. त्याला तसा विशेष अधिकार देण्यात आला आहे. तरीही ख्रिस्तामध्ये अगम्य ऐश्वर्य देवाच्या वचनाच्या साह्याने शोधून काढायला हवेत. आतापर्यंत या पत्रामध्ये सुंदर भव्य घोषणा देण्यात आल्या आहेत, परंतु आता येथून पुढे म्हणजे 4 ते 6 या अध्यायांमध्ये आज्ञा देण्यात आलेल्या आहेत. ज्यांना अशा उच्च स्थळासाठी पाचारण करण्यात आलं आहे, त्यांना त्या पाचारणा शोभेल अशा वर्तनाविषयी आज्ञा देण्यात आली आहे. त्यांनी त्या पाचारणास योग्य असे वागावे अशी आज्ञा त्यांना देण्यात आली आहे. काही लोक या पत्राच्या पहिल्या भागातच जगतात आणि खूप आत्मिक विशेष संतगण असल्याचे दाखवतात. आता आम्ही इफिस्करास पत्राच्या व्यावहारिक बाजूकडे लक्ष देणार आहोत. ती मंडळीच्या या पृथ्वीवरच्या वर्तनाविषयी आहे. 4थ्या अध्यायात मंडळीला नवीन माणूस, नवीन व्यक्ती म्हणून सादर करण्यात आले आहे. अदृश्य मंडळीच्या सभासदांनी दृश्य बनायला हवे आहे. त्यांनी बहिर्मुख व्हायला हवे व देवाच्या वचनाचा प्रसार करायला हवा. आता या अध्यायातून आपण जे अभ्यासणार आहोत ते फक्त विश्वासणाऱ्यांसाठी, जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्यासाठी आहे. देवाचा आत्मा तारण पावलेल्या लोकांशी बोलत आहे. जर तुम्ही विश्वासणारे नसाल, खरे ख्रिस्ती नसाल, तर या पत्रातल्या आज्ञा पाळायला देव तुम्हाला सांगत नाही. तुम्ही पहिल्याने ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे देवाचे पुत्र व कन्या व्हा, मग तुम्ही त्याच्या शरीराचे अवयव व्हा. या पत्रातील पुढचा भाग हा तारण प्राप्त झालेल्यांसाठी, ज्यांनी देवाचे वचन ऐकले आहे त्यांच्यासाठी आहे. आम्ही मृत व्यक्तींना त्यांनी चालावे असे कितीही आग्रह करून सांगितले तरी ते चालू शकत नाहीत. त्यांना आमचे म्हणणे समजणे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. मृतांना प्रथम जिवंत बनवणे आवश्यक आहे. पौलाने आम्हाला सांगितले की आम्ही पाप व अपराध यांच्यामध्ये मेलेलो होतो. जे हरवलेले आहेत त्यांची स्थिती तीच आहे. एखादा सैन्य प्रमुख कब्रस्थानात जाऊन सज्ज होण्याची आज्ञा मृतांना देत नाही. त्याने तसे केले तरी त्याला कोणताही प्रतिसाद मिळणार नाही. कोण हालचाली करणार नाही. प्रथम त्यांच्यामध्ये चेतना येणे आवश्यक आहे. आज मृत लोकांना या जगातले धर्म सांगत आहेत की काहीतरी करा म्हणजे तुम्ही कोणीतरी बनाल, परंतु प्रभू परमेश्वर त्याच्या अगदी उलट सांगत आहे. तो म्हणत आहे, कोणीतरी व्हा म्हणजे तुम्ही काहीतरी करू शकाल. जर तुम्ही ख्रिस्ती नसाल म्हणजे विश्वासणारे नसाल, तर नुसते बसून ऐका. जर तुम्ही विश्वासणारे बनलात तर तुमच्याकडून परमेश्वराच्या काय अपेक्षा आहेत हे तुम्हाला ऐकायला मिळेल, शिकायला मिळेल. आणि जेव्हा तुम्ही आपल्या आजूबाजूला पाहाल तेव्हा विश्वासणारे देवाच्या अपेक्षेप्रमाणे जगत आहेत की नाही हे तुम्हाला समजेल. आपण 4थ्या अध्यायात नवीन माणूस कसा असणार आहे ते पाहणार आहोत. वाचूया श्रोतांनो, इफिस्करास पत्र 4था अध्याय आणि पहिले वचन. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. या ठिकाणी पौलाने यास्तव हा शब्द वापरला आहे. तो शब्द या अध्यायाला 3ऱ्या अध्यायाशी जोडणार आहे. या पत्राच्या पहिल्या 3 अध्यायांमध्ये आपण देवाने विश्वासणाऱ्यांसाठी काय केले आहे हे पाहिले आणि त्या संदर्भात विश्वासणाऱ्यांनी कसा प्रतिसाद द्यायला हवा हे या 4थ्या अध्यायात व पुढे सांगण्यात आले आहे. पौल प्रभूमध्ये बंदिवान आहे. ख्रिस्तामध्ये त्याची जी स्थिती आहे त्यामुळे तो बंदिवान आहे. ही गोष्ट विलक्षण आहे की एकीकडे पौल ख्रिस्तामध्ये स्वर्गीय स्थानी बसलेला आहे व त्याच वेळेस तो विदेशांकरिता ख्रिस्ताचा साक्षीदार असल्यामुळे तुरुंगातही बसलेला आहे. तो म्हणतो की मी तुम्हास विनंती करतो की तुम्हा झालेल्या पाचारणास शोभेल असे तुम्ही वागा. या ठिकाणी विनंती हा जो शब्द वापरला आहे तोच आम्हाला रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये वाचायला मिळतो. या वचनात तो म्हणतो, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. जी आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत त्या आम्ही आमच्या पाचारणास योग्य असे वागायला हवे. आमचे ख्रिस्तामध्ये जे स्थान आहे त्याला शोभेल असे चालण्याचे हे पाचारण आहे. आम्हाला पवित्र शास्त्र फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय आणि 27व्या वचनात सांगते,
इतकेच सांगावयाचे की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हास भेटलो किंवा तुम्हाकडे आलो नाही, तरी तुम्हा संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की तुम्ही एक जीवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एक चित्ताने स्थिर राहता. तसेच पॉल पुन्हा कलसेकरास पत्र 1 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये म्हणतो, यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचे फळ द्यावे आणि देवाच्या ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. ख्रिस्ती वर्तनाचे उदाहरण म्हणून पॉल स्वतःच्या जीवनाकडे बोट दाखवतो. तो थेसलोनिकाकरास पहिले पत्र 2 अध्याय आणि 10व्या वचनात म्हणतो, तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रतेने, धार्मिकतेने व निर्दोषतेने कसे होतो याविषयी तुम्ही साक्षी आहात व देवही आहे. आम्ही मातीने घडलेले मानव आहोत. श्रोत्यांनो, आमच्यामध्ये अनेक आत्मिक गोष्टी आमच्याकरिता कठीण आणि अशक्यप्राय आहेत. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की देवाला काही एक अशक्य नाही. आम्ही ख्रिस्तामध्ये व ख्रिस्त आमच्यामध्ये असल्यामुळे ख्रिस्तामध्ये आमच्या आत्मिक जीवनाची वाढ शक्य आहे. प्रश्न फक्त प्रार्थनेचा व योग्य त्या विनवण्यांचा आहे. जर तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनासाठी प्रभू पित्याजवळ ख्रिस्ताच्या नावात काही मागाल तर तो ते तुम्हास निश्चितच देईल. तुम्ही कसे चालता हे फार महत्त्वाचे नाही, तर तुम्ही कोठे चालता हे महत्त्वाचे आहे. पवित्र शास्त्र आम्हाला योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 7व्या वचनात सांगते, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालतो तर आपली एकमेकांबरोबर भागी आहे व त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. प्रकाशात चालणे म्हणजे देवाच्या वचनाच्या प्रकाशात चालणे. देवाचे वचन म्हणजे पवित्र शास्त्र वाचण्यासाठी तुम्ही किती वेळ घालविता? तुमची मुले, तुमचे शेजारी, तुमच्या मंडळीतल्या लोकांना तुम्ही पवित्र शास्त्र वाचण्यात किती वेळ घालविता हे माहीत आहे काय? जर देवाच्या सहभागितेमध्ये आम्हाला चालायचे असेल तर आम्ही त्याच्या वचनाच्या प्रकाशात चालायला हवे. पवित्र शास्त्र फक्त वाचणे एवढेच मला अभिप्रेत नाही, तर त्या वचनांना आपल्या वर्तनामध्ये उतरवणे अभिप्रेत आहे. तुम्ही पवित्र शास्त्र पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पाठ करू शकता. त्यातील अगदी नगण्य पात्रांची नावेही लक्षात ठेवू शकता. पवित्र शास्त्रातील घटना व पात्रांवर आधारित शब्दकोडी काही मिनिटांमध्ये सोडवू शकता. परंतु या सर्व गोष्टींना काही एक अर्थ नाही. जर देवाचे वचन तुम्ही आपल्या आचरणात आणत नसाल तर ह्या सर्व गोष्टी व्यर्थ आहे. पौलाने त्याची विनवणी त्यांच्या पाचरणाच्या आधारे केली. त्याने इफिसकरांना नुकतेच सांगितले होते की ते देवाच्या कृपेच्या योगामध्ये, व्यवस्थेमध्ये जगत आहेत. जाण रे
तो पुढे त्यांना इफिस्करासपत्र 4 अध्याय 2 आणि 3 वचनात काय म्हणतो पहा. 4 अध्याय 2 आणि 3 वचन. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. श्रोत्यांनो, पौलाचे आचरण त्याच्या उपदेशाला शोभेल असे होते. नम्रता ही गर्वाच्या विरुद्ध असलेली भावना आहे. मला वाटतं की जर आमच्या पवित्र शास्त्र अध्ययन महाविद्यालयांमध्ये बौद्धिक गोष्टींवर भर देणारे उपदेशक तयार करण्यास शिकविण्यापेक्षा तरुणांना नम्र बनण्यास शिकविण्यात येईल तर फार बरे होईल. आमच्या जीवनामध्ये नम्रता फार महत्त्वाची आहे. ख्रिस्ती सद्गुणांपैकी नम्रता हा एक फार महत्त्वाचा सद्गुण आहे. पॉल फिलिप्पिकरासपत्र 2 अध्याय आणि 3 वचनात म्हणतो, तुमच्या चित्तवृत्तीत तट पाडण्याचे किंवा पोकळ अभिमान धरण्याचे काही नसावे, तर लीनतेने आपणास एकमेकांपेक्षा श्रेष्ठ मानावे. नम्रता हा आपल्या प्रभू येशूचाही एक गुण होता. त्याने आम्हाला सांगितले की मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या. आज अनेक लोक असे आहेत की ज्यांना त्यांच्या वर्णाचा गर्व आहे, त्यांच्या स्थानाचा गर्व आहे, त्यांच्या सौंदर्याचा गर्व आहे. इतकेच काय तर कृपेचाही गर्व आहे. कृपेच्याद्वारे त्यांचे तारण झाले आहे याचाही त्यांना गर्व आहे. आम्हाला नम्रभावाने वागण्याची गरज आहे. तसेच आम्हाला सौम्यतेचीही गरज आहे. सौम्यता ही लाचारी किंवा अशक्तपणा नाही. बऱ्याचदा देवाच्या सौम्य वृत्तीच्या लोकांविषयी गैरसमज केला जातो की ते लाचार आहेत. मला वाटतं की आम्ही त्यांची सौम्यता लक्षात घ्यायला हवी. प्रभू येशू सौम्य होता, परंतु तो लाचार नव्हता. आणि या सौम्य वृत्तीच्या लोकांच्या विरुद्ध वृत्तीचे लोक आम्हाला मंडळीमध्ये आढळतात. या लोकांना वाटतं की त्यांचा चढलेला आवाज व त्यांच्या मनगटातली शक्ती या 2 गोष्टींच्या साहाय्याने ते सर्व प्रश्न सोडवू शकतात. पण प्रिय श्रोत्यांनो, लक्षात घ्या की या दोन्ही गोष्टी आमच्या दैहिक स्वभावाच्या आहेत. जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये असतो तेव्हा या गोष्टी आमच्या वर्तनामध्ये असायला नकोत. तर आमच्यामध्ये सौम्यतेचे अगत्य आहे. सौम्य वृत्तीच्या 2 व्यक्तींचा उल्लेख पवित्र शास्त्रात आढळतो. जुन्या करारामध्ये मोशे व नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त. पॉल पुढे सहनशीलता ह्याविषयी लिहितो. गलतीकरासपत्र याचा 5 अध्याय व 22 वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळते की सहनशीलता हे पवित्र आत्म्याचे एक फळ आहे. आम्ही एकमेकांशी सहनशीलतेने वागणे, संतापाने चिडून जाऊन सर्व वातावरण गढूळ व गुंतागुंतीचे करू नये. नीतिसूत्राचा 15 अध्याय व 18 वचन यामध्ये आम्हाला वाचायला मिळते, तापट मनुष्य तंटा उपस्थित करतो, मंदक्रोध झगडा शमवतो. मला आपणाला पुन्हा एकदा सांगू द्या की तापट स्वभाव आमच्या दैहिक स्वभावानुसार आहे, परंतु मंदक्रोध हा देवाच्या ठायी असलेला गुण आहे. आणि जर ख्रिस्त आमच्यामध्ये वस्ती करतो तर आमच्या ठायीही मंदक्रोध किंवा सहनशीलता हा गुण असायला हवा. ख्रिस्ताकडे आल्यानंतर तुमच्या संतापावर कसा ताबा मिळवावा असा कदाचित तुमच्यासमोर प्रश्न असेल. आपल्या या संतापी स्वभावाचा हा अशक्तपणा येशूच्या चरणी समर्पित करा. तो पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला त्यावर विजय मिळवायला निश्चित सहाय्य करेल. तुमचा संतापी स्वभाव तुमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये, ख्रिस्ती साक्षीमध्ये अडखण आहे हे लक्षात घ्या. ऐरवी तुम्ही एखाद्या व्यक्तीला ख्रिस्ताकरिता जिंकू शकणार असाल तर संतापी स्वभावामुळे त्यात अपयशी व्हाल. पॉल पुढे विश्वासणाऱ्यांना सांगतो की त्यांनी एकमेकांचे प्रीतीने सहन करावे. याचा अर्थ असा की प्रीतीच्या आत्म्याने स्वला आवरून धरणे. अगदी कटू शब्दात सांगायचे झाले तर सदा स्वतःचेच घोडे पुढे न दामटविणे आणि आपल्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यांच्या मर्यादा समजून सहनशीलतेने वागणे. मैत्रीमध्ये आपण आपल्या मित्र मैत्रिणींच्या मर्यादा समजून वागतो व त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. खऱ्या मैत्रीच्या यशाचे हे गुपित सर्वांनाच माहीत आहे. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेमध्ये एकमेकांचे प्रीतीने सहन करणे देवाच्या गौरवासाठी आवश्यक आहे व ते आमच्या पाचारणास शोभेल असे आहे. कलसेकरासपत्र 3 अध्याय 13 वचनात पॉल म्हणतो, एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. पॉल इफिस्करासपत्र 4 अध्याय आणि 3 वचनामध्ये म्हणतो, शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखाव्यास झटत असावे. आम्ही एक असावे यासाठी प्रभू येशूने प्रार्थना केली. योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय
आणि 21व्या वचनामध्ये प्रभू येशूच्या प्रार्थनेत तो असे म्हणाल्याचे वाचतो, यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे, हे पित्या, जसा तू मजमध्ये व मी तुझमध्ये, तसे त्यांनीही आम्हामध्ये व्हावे, यासाठी की तू मला पाठविले असा जगाने विश्वास धरावा. वचन आम्हाला सांगतं, कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, दास असू किंवा स्वतंत्र असू, आपणा सर्वांना एका आत्म्यात एक शरीर होण्यासाठी बप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहो. विश्वासणारे स्वतःच्या सामर्थ्याने ऐक्य करू शकत नाहीत. पवित्र आत्म्याने त्यांच्यामध्ये ऐक्य केलेले आहे. विश्वासणाऱ्यांची जबाबदारी ते ऐक्य राखण्याची आहे. यानंतर पॉल 7 प्रकारच्या ऐक्यांची यादी देतो. इफिस्करास पत्र 4 अध्याय 4 ते 6 वचनांमध्ये तो म्हणतो, तुम्हास झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे. प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता, तोही एकच आहे. श्रोत्यांनो, ही 7 प्रकारची ऐक्य आपण नीट समजून घेऊया. पहिले ऐक्य आहे एका शरीराचे. या शरीरामध्ये पेंटेकॉस्ट किंवा 50व्या दिवसाच्या सणाच्या दिवशी उदयास आलेल्या मंडळीपासून ते मंडळीला वर ख्रिस्ताकडे घेण्यात येईल तोपर्यंतची मंडळी या सर्व विश्वासणाऱ्यांचा समावेश आहे. हे एक शरीर आहे. या एका शरीराला अदृश्य मंडळी असे म्हटले जाते, परंतु हे तंतोतंत बरोबर नाही. सर्व विश्वासणारे दृश्य असायला हवेत. त्यानंतरचे ऐक्य आत्म्याचे ऐक्य आहे. याचा संदर्भ प्रत्येक विश्वासणाऱ्याचा ख्रिस्ताच्या शरीरामध्ये बप्तिस्मा करणाऱ्या पवित्र आत्म्याशी आहे. विश्वासणाऱ्यांना ख्रिस्तामध्ये एक करण्याचे कार्य पवित्र आत्म्याचे आहे व हे ऐक्य राखण्याचा बोध विश्वासणाऱ्यांना करण्यात आला आहे. तिसरे ऐक्य आहे तुमच्या पाचरण्याची आशा. या प्रकारच्या एकीमध्ये विश्वासणाऱ्यांच्या समोर जे ध्येय ठेवण्यात आले आहे ते प्रगट करण्यात आले आहे. विश्वासणाऱ्यांच्या समोर एक गौरवी आशा ही आहे की एक दिवस त्यांना या जगातून काढून नेण्यात येईल व ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये ठेवण्यात येईल. ही एक सुंदर आशा आहे. त्यानंतरचे ऐक्य एक प्रभू याविषयी आहे व त्याचा संदर्भ प्रभू येशू ख्रिस्ताशी आहे. सर्व विश्वासणाऱ्यांवर त्याचे प्रभुत्व मंडळीमध्ये ऐक्य निर्माण करते. पाचवे ऐक्य आहे एक विश्वास. याचा संदर्भ प्रेषितांचा सिद्धांत ज्याला म्हटले आहे त्या सत्याशी आहे. ही सत्य नाकारली तर फुटी पडतात. विश्वासणाऱ्यांना एक करणारे हे योग्य सिद्धांत आहेत. त्यानंतरचे ऐक्य आहे एका बप्तिस्म्याचे. पवित्र आत्म्याचा जो बप्तिस्मा आहे त्या बप्तिस्म्याच्या संदर्भात हे ऐक्य आहे. हा खरा बप्तिस्मा आहे. पाण्याचा बप्तिस्मा विधिवत बप्तिस्मा आहे. ज्या बप्तिस्म्याद्वारे विश्वासणाऱ्यांना एक केल्या जाते त्या पवित्र आत्म्याच्या खऱ्या बप्तिस्म्याचे ते प्रतीक आहे. आणि 7वे ऐक्य आहे एक देव सर्वांचा पिता. सर्व विश्वासणाऱ्यांचा देव पिता आहे. एकच पिता असल्यामुळे तो अविश्वासणाऱ्यांचा पिता नाही. पुत्रत्व केवळ ख्रिस्ताद्वारे येऊ शकते. विश्वासणाऱ्यांच्या ऐक्यामुळे विश्वासणारे व अविश्वासणारे यांच्यात तीव्र भेद प्रगट होतो. परमेश्वर पुनर्जीवनाद्वारे जे त्याचे आहेत त्या सर्वांचा पिता आहे. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांपैकी तुम्ही अजूनही एक नसाल तर तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराबाहेर आहात व देवाचे पुत्र व कन्या तुम्ही होऊ शकत नाही. ख्रिस्ताद्वारे देव बापाला आपला पिता म्हणण्याचे धैर्य करून पहा. तो तुमच्या प्रार्थनेला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. श्रोत्यानो, सर्व ऐक्यांचे स्पष्टीकरण आपण पाहिले. या यादीत एक देव सर्वांचा पिता जो सर्वांवर असून सर्वव्यापी व सर्वांमध्ये आहे असे म्हटले आहे. मला आपणाला पुन्हा एकदा सांगू द्या की देवबाप अविश्वासणाऱ्यांचा पिता नाही. त्याचे पुत्र होण्याचा अधिकार आम्हाला फक्त येशू ख्रिस्ताच्या द्वारेच प्राप्त होऊ शकतो. ज्यांचा नव्याने जन्म झाला आहे त्यांचा परमेश्वर पिता आहे. या उतार्यामध्ये पॉल ख्रिस्ताचे शरीर म्हणजे मंडळी जी देव पित्याच्या उजवीकडे बसलेल्या ख्रिस्ताशी जोडलेली आहे तिच्याविषयी बोलतो आहे. मंडळी एक नवीन व्यक्ती आहे. ती एक गूज आहे. हे सर्व ख्रिस्तामध्ये असल्यामुळे सत्य आहे. काही लोक या सत्यामध्ये इतके गुंतलेले आहेत की त्यांचे सर्व लक्ष त्या स्वर्गीय गोष्टींकडे लागले आहे व त्यांना त्यांच्या पृथ्वीवरच्या वर्तनाचे भान राहिलेले नाही. पॉल या ठिकाणी ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की आम्ही अजूनही या पृथ्वीवर या पाप व दुष्टपणा ह्यांनी भरलेल्या जगामध्ये जगत आहोत. विश्वासणाऱ्यांच्या वर्तनाविषयी चर्चा करीत असताना पॉल प्रथम व्यक्तीशी विश्वासणाऱ्याशी बोलतो.
विश्वासणाऱ्याने सौम्यतेने व नम्रतेने वागायला हवे आहे असे तो सांगतो. मग हीच गोष्ट पुढे वाढवून पॉल मंडळीविषयी बोलतो. मंडळी एक शरीर व एक आत्मा आहे आणि शेवटी तो उत्कर्षाच्या शेवटच्या बिंदूकडे म्हणजे देवाचे सान्निध्य व त्याचे श्रेष्ठत्व याकडे आम्हाला नेतो. तो म्हणतो परमेश्वर सर्वांवर असून सर्वव्यापी व सर्वांमध्ये आहे. याचा अर्थ असा की परमेश्वर अलौकिक सर्वश्रेष्ठ आहे. तो त्याच्या सर्व निर्मितीपेक्षा श्रेष्ठ आहे. तो त्याच्या निर्मितीवर अवलंबून नाही. तो श्वासोश्वासासाठी प्राणवायूवर अवलंबून नाही. श्रोत्यानो, अशा महान परमेश्वराची आम्ही संतान आहोत जर आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. ख्रिस्ताद्वारे आम्हाला नवीन जीवन प्राप्त झालेले आहे. मंडळीला या जगामध्ये एक नवीन व्यक्ती म्हणून चालायचे आहे. मंडळीचे प्रदर्शन होणार आहे. मंडळीला बहिर्मुख व्हायचे आहे. तिला जगासमोर साक्ष द्यायची आहे. जीवन प्रगट करायचे आहे. परमेश्वर या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. आजच्या अध्ययनानुसार पौलाने गुडघे टेकून प्रार्थना केली होती. आजचा प्रश्न, पवित्र आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य कशाच्या बंधनाने राखले जाते? ए. प्रीतीच्या, बी. नम्रतेच्या, सी. आनंदाच्या, डी. शांतीच्या. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आज आपण शिकलो आहोत की विश्वासणाऱ्यांसाठी ऐक्य आणि परस्पर प्रीती पायाभूत आव्हान आहे. ऐक्यासाठी पौलाने एकंदर 7 गोष्टींचा उल्लेख केला आहे आणि म्हणून पाचारणाला योग्य जीवन जगणे म्हणजे नम्रता, सौम्यता, सहनशीलता आणि प्रीतीने वागणे आहे. प्रियांनो, काय विश्वासणारा या नात्याने आमचे वर्तन पाचारणास योग्य असे आहे काय? कृपया यावर विचार करा. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो यासाठी की प्रभूजी तू आम्हाला निवडून घेतलेला आहेस, तू आम्हाला पाचारण केलेलं आहेस आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही सदैव तुझ्या सानिध्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. योग्य वर्तन आचरण प्रभूजी आमचं असावं आणि प्रभू परमेश्वर देवप्पा, आमच्या प्रत्येक कृतीच्याद्वारे प्रभूजी तुला गौरव मिळावं आणि यासाठी आम्ही निश्चय करतो की तुझ्या मार्गामध्ये आम्ही योग्य रीतीनं चालण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून प्रभू परमेश्वर, या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.